या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? त्यावेळेला दादासाहेबांना सगळी प्रॉपर्टी राजनंदिनीला द्यायची होती, पण तेव्हा तिने नको म्हणून सांगितलं आणि मग तेव्हा सगळा बिझनेस दादा सांभाळत होता। पण मग विक्रांत सर जर दादासाहेबांचे जावई आहेत, मग ते सरंजामे कसे? ईशा, तुला हेही माहित नाहीये? हे नाव त्याला दादासाहेबांनीच दिलं होतं। नाही, पण मग सरांचं खरं नाव? महाजन वकिलांनी सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते। तुझा प्लॅन वर्क झाला विक्रांत, क्या बात आहे। ते होणारच रे। पैसे तर काय मला कसे मिळवत आले असते। दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता, त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्थ बसता येणं शक्यच नव्हतं। ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती, ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे। आईसाहेब, मी ह्याच्यावर सही नाही करू शकत। ईशा, मला सांग, तुझ्या नकळत कोणी तुझ्यावर प्रेशर आणत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या मनात कोणी काही भरवून देत नाही आहे ना? म्हणजे तुझ्या आईसाहेबांशी बोललीस मालमत्तेबद्दल, ते कोणी तुला बोलायला लावलं का प्रेशर टाकून? म्हणजे माझी प्रॉपर्टीवरती नजर आहे, मी फसवलंय वगैरे वगैरे, असं कोणी माझ्याबद्दल काही खोटं सांगितलंय का? ते म्हणाले की त्या गजा पाटलाला सोडून दिलं। काय? आणि ते सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी बेलवर। बेलवर? कोणी दिली असेल त्याला बेल? विक्रांत सर तर म्हणाले होते की त्याच्यावर पुढची कारवाई होणार आहे म्हणून। रुपाली, मला काय वाटतं माहितीये, विक्रांत सरांनीच गजा पाटीलला सोडून द्यायला सांगितलं असणार। प्लीज सांगा ना मला, त्यांचं नाव वेगळं नाहीये ना? त्याचं खरं नाव आहे गजेंद्र उर्फ गजा पाटील। त्याचं फक्त नावच खोटं नाहीये, तर तो अख्खा माणूसच खोटा आहे। विश्वासघात आणि विक्रांत, गजाची जात एकच आहे। एक्सक्यूज मी, काका, देवघरे चाळ कुठे माहितीये का? कुठली? देवघरे चाळ। काय पत्ता सांगितलाय? महालक्ष्मी स्टेशन वरून पुढे, इतकाच सांगितलाय। मी तर कधीच अशा चाळीचं नाव ऐकलं नाही। 40 वर्ष राहतो इथे। पण इथे कुठेच नाहीये का देवघरे चाळ आजूबाजूला? अहो, अशी चाळ ऐकिवातच नाही माझ्या। मी तुला काय सांगितलं सारिका, जोपर्यंत ईशाचा फोन लागत नाही तोपर्यंत ट्राय करत राहा, कळलं? अवॉर्डचं इन्व्हिटेशन आलेलं आहे आपल्याला। अवॉर्ड संध्याकाळी 6चा आहे। ब्लू। काय झालं? लागला का ईशाचा फोन? ठीक आहे, तो तू करू नकोस, मी करतो ट्राय। हा सर, 6 वाजताचा अवॉर्ड आहे सी ब्लू 5 स्टार हॉटेलमध्ये आणि डायमंड बँक्वेट्समध्ये आहे सर, आणि सीएम सुद्धा येणार आहेत ॲज स्पेशल गेस्ट।
आई इथे देवघरे चाळ कुठे माहितीये का? नाही मला माहिती. एक्सक्यूज मी काका, इथे कुठे लोखंडी कपाट बनवायचा कारखाना आहे का? काय कारखाना लोखंडी कपाट बनवायचा? इथे नाहीच हो, कधीच नाही. पण म्हणजे ह्या महालक्ष्मी एरियात कुठेच नाही असा कारखाना? अहो मी इतकी वर्ष ये जा करतो या रस्त्याने, मी तर असा कुठलाही लोखंडी कपाटांचा कारखाना कधी ऐकलेला नाहीये. इथे नाहीये खरंच, कधीच नव्हता? कधीच नव्हता. काका इथे लोखंडी कपाट बनवायचा कारखाना आहे का? नाही, कधीच नव्हता? कधीच नव्हता. सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. ईशा, अगं काय झालं बाळा? दार उघड ना, आम्ही केव्हाचे बाहेर आहोत. आम्ही विश्वास ठेवला सर, पण तुम्ही विश्वासघात केलात. अहो तिकडे देकाराच्या चौथाऱ्यावर दान धर्म करताना चेंगरा चिंगरी झाली, माणसं मेली, आणि तुमचं काय हो? माणसं मेली नाहीत हिरोजीराव, माणसं मारलीत. त्यात कलुषाचा डाव असणार. काय सांगताय काय बोलतो? ही चेंगरा चेंगरी नसून नरबळी आहे. नरबळी? होय. बोला महाराज, क्षमा असावी, परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. काय झालंय अनाजीपंत? आता खरं बोलायचं नव्हतं, पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. अपेक्षा ठेवून या घरात इले होते, पण मी कधीच त्याच्यावर प्रेम नाही केले. सारखं चिडले, रागवले त्याच्यावर. पण आता गेल्यावर कळता मला सरिता. हो, गावलं वाटतं मुडदो. शनाईबाई येऊन गेल्या. काय काय चौकशी करत होती ती? हेच आपलं, मॅडम कुठे गेल्या, सर कुठे गेले. शन्या, कशाला आलीस इथे? हा, कोणाबरोबर आलीये? अलोन आली, एकटी आली मी. अगं हो, पण का आलीयेस? अरे यार, त्या गॅरीमुळे मी का आली इथे? काही कळत नाहीये मला. गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन? आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय केड्याच्या घरी. यार गॅरी तर तिकडे. मला कळतंय का? हे बघा, मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखर गावला गेली, आणि जर हे खरं असेल ना तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. का रे, काय झालं? भैया, तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय? हिचं सिझरिंग झालं होतं त्यावेळेला. तिला 5 दिवस काय उठायचं नव्हतं, आणि तिला दूध पाजायला पण खूप वाईट दिवस होते की तिला असं फिरवत होते माझे रिलेटिव्ह. मुलगी रडायला लागली की सांगायला कोणाला तरी सांगायचं की जरा दूध पाजता गाईला. कुठलीही बाईने मला त्यावेळेला कधी असं कोण बोलली नाही की नाही म्हणजे मला झोपायचं आहे किंवा माझ्या मुलाला दूध पाजायचं आहे, कोणी नाही बोललं नाही. उद्या गावच्या देवीची पूजा ठाव ना, कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय. ते कौल लावा तुम्ही बी जरा. कसला कौल? आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला. तुम्ही आई होणार आहात.
अगं गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच हायो. पण उद्यापासनं या घरातली गणितं आम्ही बदलवणार हे नक्की. माझे गुडघे खूप दुखत होते. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन करावे लागतील. पण मी वर्षभर गोळ्या घेतल्यानंतर ते सोडून दिलं आणि माझ्या आहारातनं बदल करून मी आज गुडघेदुखीचं ऑपरेशन टाळलं आणि 1.5 वर्ष झालं गोळ्या औषध सुद्धा घेत नाही.